नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मी आहे कोल्हापूरमध्ये आणि हे राज्यस्तरीय महाअधिवेशन 2026 छत्रपती शाहूनगरी कोल्हापूर इथं आहे. महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाचं आहे. याच्यापूर्वी पण या ठेकेदार मंडळींचा आवाज आम्ही महाराष्ट्रासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. अडचण काय आहे की कंत्राटदाराकडं बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा फारसा सकारात्मक नाही आहे. काही प्रमाणामध्ये ही पण मंडळी त्याला जबाबदार आहे, पण सर्वार्थानं ती जबाबदार नाही आहेत. बघा, महात्मा फुलेंपासून ते शिर्केपासून ते असे असंख्य उदाहरणं मी देऊ शकतो की त्या एका इकोसिस्टीममुळं या मंडळींच्या महाराष्ट्राच्या प्रगतीचा वारू आज जो काही महाराष्ट्र आहे तिथपर्यंत आला आहे. यांना नावं तुम्ही ठेवू शकता की त्यांनी असं केलं, इतक्या पद्धतीचा भ्रष्टाचार झाला वगैरे वगैरे, पण मूळ मुद्दा काय आहे की ही जर इकोसिस्टीम नसती, या मंडळीनं स्वतःचा आस्थापना उभा केल्या, तंत्रज्ञान स्वीकारलं, तांत्रिक मंडळी आपल्याबरोबर घेतली, स्वतःच्या पैशानं अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची आस्थापना उभा केल्या, मग धरणापासून ते रस्त्यांपर्यंत. पण आता अडचण काय आहे की गेली 2-1 वर्ष झालं ती अडचण दिसते आहे की महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं त्या काळामध्ये जे काही कामं वाटप केली गेली त्याच्यामागे मुख्यत्वे निवडणूक हा दृष्टिकोन होता. आणि त्यामुळं झालं इतकं की भरमसाठ कामं दिली, आधीची पण कामांची बिलं थकली होती आणि आत्ता जवळपास 85,000 कोटी रुपये वगैरे ह्या सगळ्या मंडळींचे थकलेले आहेत. पुन्हा एकदा राज्य सरकारला हेच सांगायचं की ही जी इकोसिस्टम आहे ही जर अशाच पद्धतीनं तुम्ही यांच्याशी वागत राहिलात ती पूर्णपणे कोलॅप्स होईल आणि नंतर उभारीच त्यांना येणार नाही. एक आत्महत्या तर दुर्दैवाने झालेलीच आहे, पण तुम्ही भाजपचे आहेत म्हणून मी तुम्हाला असं विचारलं. हां, नावही तुमचं. आणि माझं नाव दिलीप मेदगे. मी 1995 साली बेरोजगार अभियंता संघटनेची स्थापना केली. मी आदरणीय गडकरींना धन्यवाद देईल की आपण एक सुशिक्षित वर्गाला आपण या ठेकेदारीमध्ये आणलं आणि विनानिविदा काम द्यायला सुरुवात केली. साहेब, आमचा अनुभव खूप चांगला आहे, परंतु जसं तुम्ही सांगताय, मी जरी भाजपचा असलो तरी 3 वर्षापासून आज हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते अत्यंत प्रचंड अडचणीमध्ये आहेत. काही आत्महत्या करतायत. म्हणजे आपण पाहिलं असेल की किती आत्महत्या झाल्यात? आता आमचे या परिसरातली एक सुशिक्षित बेरोजगार हर्षल पाटलाची आत्महत्या झाली की ज्याचे 7.5 कोटी रुपये नळपाणी पुरवठ्याचं बिल त्याचं थकीत होतं. शासन असं म्हणते की तो आमचा कॉन्ट्रॅक्टरच नाही, तो सब कॉन्ट्रॅक्टर असू शकतो ना. आज मी NHI कोऑर्डिनेटर आहे, मला माहिती आहे की कोणीच स्वतः काम करत नाही. अदानी काम करतायत का स्वतः? सेकंड पार्टी, थर्ड पार्टी. आज आमच्या कॉन्ट्रॅक्टरला पर्याय नाही. तुम्हाला काम मिळालं, आम्ही तुमच्याकडे होतो, साहेब आम्हाला काम द्या, आम्ही तुमच्या खाली येतो, माझ्या खाली अजून एक जण येतो आणि मग ही सगळी साखळी अडकली जाते. आणि याला कारणीभूत आहे समजा सरकारचं पैसे येत नाहीत. आणि तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे इलेक्शनसाठी आमच्या सरकारने यांना जी काय आश्वासनं दिली त्याच्यासाठी तुम्ही एवढ्या लोकांना आज वेटीस धरताय. आज मी तुम्हाला थोडंसं उभा करतो, कारण तुम्ही सत्ताधारी घटक पक्ष आहात. एवढा योग्य व्यक्ती तर मला इथं कोणी भेटला नाही. नाही, पण सरकार का देत नाही? तुम्ही सत्तेत सहभागी आहात, सगळ्यांना माहिती आहे की हे पैसे देणं गरजेचं आहे. मला कुलकर्णी साहेब असं वाटतं की सरकारने जे काही घोषणा केल्या, म्हणजे जे आपले शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यांनी इतक्या त्या काळात घोषणा केल्या, आम्हाला त्याही वेळेला वाटायचं की हे सगळं घडणार नाही. मी स्वर्गीय अजितदादांना या बाबतीत मानतो की ते म्हणाले होते की अरे तुम्ही जास्त घोषणा करू नका. म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. चाकण तळेगाव शिक्रापूर रस्ता NHI इकडे होता आणि तो जेव्हा इकडे राज्याकडे द्यायचा ठरला, गडकरी साहेबांना अजितदादांनी फोन केला की साहेब आमची परिस्थिती इलेक्शन नंतर चांगली राहणार नाही, हा तुमच्याकडेच राहू द्या. व्हेरी शॉकिंग. कारण गडकरी साहेब काय सांगतायत की माझ्याकडे पैशाला तोटा नाही. आणि मी कॉर्डिनेटर साहेब त्या NHIला मी खरं सांगतो, या देशामध्ये जेवढी कामं चालू आहेत ना ते NHIला कुठेही पैशाचा प्रॉब्लेम नाही. इथं जर कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल NHIचा त्याला 20 दिवसामध्ये पेमेंट मिळते. माझा उपप्रश्न काय आहे, आत्ता जो काही वाद आहे तो शिंदे विरुद्ध BJP असा आहे का? नाही, आता मी त्याला स्पष्टपणे बोललं पाहिजे, कारण ती वेळ आलेली आहे. बघा, तुम्ही नाही बोलला. मला साहेब मला असं वाटतं शिंदे विरुद्ध BJP असा जरी असला, मला जाणवतोय तो. हो, तुम्हाला जाणवतो, पण आहे की नाही? मला मुख्यमंत्री साहेबांना, सर माझा प्रश्न आहे की तो आहे की नाही? आहे की नाही मला नाही सांगतायचं, परंतु मला मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं आहे की आज इतकं मोठं अधिवेशन आहे, या महाराष्ट्रातून सगळ्या संघटना इथं उपस्थित आहे. हे काय करतात माहिती आहे का? सरकार कुठल्या तरी एखाद्या संघटनेला विचारतात आणि ते काहीतरी फेकाफेकीचे आकडे सांगतात, काही याच्यामध्ये तथ्य नाही. आणि भोसलेंच्या बद्दल भोसलेच्या बाबतीत सांगतो, तो काय करतो, भोसले आडनावाचा फायदा घेतो. शिवेंद्र बाबा हे सुद्धा आमच्या गोष्टी सगळ्या बिचारा ऐकतायत. म्हणजे बांधकाम मंत्री हा मी खरंच सोबर समजतो, परंतु माझी विनंती आहे त्यांना सुद्धा की आता हे बंद करा. तुम्ही 10%, 8% म्हणजे एखादे भीक टाकल्यासारखं देत आहे त्यांना. 18-20% आज लोक कर्जावून पैसे घेत आहेत. आज खाजगी सावकारकीच्या लोकांनी कुठून पैसे घेऊन म्हणून कॉन्ट्रॅक्टरला आत्महत्या करण्याची वेळ आली. तुम्हीच मला एक सांगा, यातला अक्षरशः दिवाळखोरीला लागलेला कोण आहे? खूप जण आहेत साहेब.
म्हणजे मी तर असं सांगेल की खूप जण अक्षरशः दिवाळखोरीला गेलेले कोण? सर्व दिवाळखोरीला बरं जवळजवळ 30% आमची कंत्राटात दिवाळखोरी झालेली आहे. त्यांच्या घराची किती? 30% ठेकेदार आज दिवाळखोर, हा? ते हसायला लागले, खरं नाहीये ते. नाही बरोबर आहे म्हणून हसायला लागलोय. हे बरोबर आहे म्हणून आम्ही हसायला लागलोय. आम्ही पूर्वी 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी आमच्याकडे कर्ज नव्हतं. कर्ज घ्यायला आम्ही जात नव्हतो. आज आमच्याकडवर 10 कोटीची 15 कोटीची कर्ज झालेली आम्ही भागवू शकत नाही आहे. तुम्ही थोडंसं उठून उभा राहा. इथं मला एका दाखवा बरं, एक 10-20 कोटी रुपये ज्याच्याकडे ती कर्ज आहे असं. माझ्यावर स्वतःवर 3 कोटीचं कर्ज आहे, 5 कोटीचं कर्ज आहे. त्यातलं आता मी बिल आलं की माझ्या बँक सगळे पैसे काढून घ्यायला लागले. मला खर्चाला पैसे राहत नाही. किती EMI जातो तुमचा? माझा महिन्याला 3 लाख रुपये EMI जातो. किती लोक काम करतात तुमच्याकडं? माझ्याकडे 50 लोक काम करतात. त्यांच्या पगारी त्याचं सध्या काय चाललंय? सध्या आता मी काम थांबवलेलं आहे. माझे कामगार इतरत्र झालेत आणि प्रायव्हेटमध्ये थोडेफार काम चालू आहे. ही जी इकोसिस्टम आहे ना, मी म्हणालो ही एकदा ही इकोसिस्टम डिस्टर्ब झाली की त्यानंतर ती पुन्हा उभा करणं अवघड आहे. साहेब तुमच्यावरती किती कर्ज आहे असं विचारणं सार्वजनिकरित्या जरा योग्य नाही आहे. 8 कोटी रुपये कर्ज आहे साहेब माझा. ही परिस्थिती आहे सगळी. आज साहेब शेतकरी मी तर एक असं एक जास्त काय बोलणार नाही, पण जो कष्ट हा करतोय- बोलणार काय सरकारची भीती आहे काय? नाही तुमचा वेळ आहे जरा. कॉन्ट्रॅक्टर हा कष्ट करतोय, शेतकरी हा कष्ट करतोय. जी लोक कष्ट करतायत त्यांना सरकार पैसे देत नाहीये. पण जे लोक घरात बसून काम करतात, घरात बसून जे थापा ठोकतात, काही काम करत नाहीये, ह्यांना आळशी करायचं काम साहेब ते तसंच झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला पैसे मिळत नाही. तुम्ही लाडक्या बहिणीबद्दल बोलता. लाडक्या बहिणीबद्दल बोलतोय साहेब. सगळ्या सरकारी स्कीमा आहे, सगळ्या लोकांना बॅकवर्ड लोकांना ज्यांनी पैसे दिलेले आहेत, जे कर्ज दिलेले आहेत, सबसिड्या दिलेल्या आहेत, सगळ्या बंद केल्या पाहिजे. जे कष्ट करतात, जे काम करतात त्यांना पैसे द्यायला पाहिजे साहेब. हे प्रकार होणारच नाही आहे. एक यांचाच मुद्दा मला जरा सगळ्यांना विचार, या ज्या सरकारच्या सगळ्या मोफत योजना आहेत त्याच्यामुळे ही परिस्थिती ओढावली असं किती जण सगळ्याला हा आवाज जाणारच आहे मुख्यमंत्र्यापर्यंत. ज्या लोकांना स्कीम केल्यात ना त्या लोकांना आमच्याकडे कामाला द्या, आम्ही त्यांना पगार देतो. तुमचा मुद्दा राहिला हे जे साहेब बोलले गेले फुकट सगळं दिलंय त्यामुळे सरकार अडचणीत आले, आपण पण अडचणीत आलो. हा फुकट दिल्यामुळे सर आता महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की महाराष्ट्रामधला एक सुद्धा माणूस काम करायला तयार नाही आहे. हे सगळं जे आमचे कामं चालले आहेत ते सगळे बंगाली, बिहारी आणि कर्नाटक ह्या राज्यांनी जर आता माणसं ओढून घेतली तर इथलं काम पण चालणार नाही आहे. आणि जे महाराष्ट्राचं सरकारनं जे त्या लोकांना पैसे देऊन आळशी बनवलेलं आहे ते त्यांनी सबसिडी दिलेल्या त्याने बंद करावं, जेणेकरून आम्हाला सगळ्याच लोकांना तुम्ही या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून 8-9 कोटीचं कर्ज वागवणं काही एवढं सोपं नाही आहे. किती EMI? महिन्याला साहेब 15 लाख रुपये आहे. 15 लाख रुपये आहे. किती लोक तुमच्यावर अवलंबून आहेत? साहेब एक 55 लोक अवलंबून आहेत माझ्यावर पेमेंट म्हणजे परमनंट लोक. आणि मशीन किती आहे तुमच्यावर? मशीन साहेब 25 कोटीची आहे. माझ्यावर स्वतःचे RMC प्लांट आहेत, क्रशर आहेत, हॉटमिक्स प्लांट आहेत. सगळी कुटुंब साहेब आमच्यावर अवलंबून आहेत. आम्ही सगळा व्यवसाय चालवतो, आज पण सक्षमपणे चालवतोय. सगळी कर्ज काढून सगळं करून चालवतोय. पण आता आमची कपॅसिटी संपलेली आहे ना. बरं आता विथ हेल्थ बिलसुद्धा निघतं यांचं 10%, 5%. त्याच्यावर सुद्धा आम्ही टक्केवारी द्यायची. बँका कर्ज घेतात, बँका व्याज घेतात, सगळे घेतात. सगळ्यांना वर्षभर झालं आम्ही कर्ज देऊन थकलोय. आता पैसे यांना कुठले द्यायचे आम्ही? 5%. आजचे मंत्रालयातली 2 वरून 5-7% गेली असं मी ऐकलं. 5% किती आहे मंत्रालयात आज? किती टक्केवारी? मंत्रालयात 2%पासून 5%पर्यंत. आणि खाली का आता पैसे घेतात, वर किती देतात माहीत नाही. देतो म्हणतात, पैसे घेतात, विषय संपला. म्हणजे हे जे आहे ना, हे आपल्या इकोसिस्टमचा पूर्णपणे सर्वमान्य असलेला भाग आहे. आणि आपण हे जे इन्स्टिट्यूशनलायझेशन करप्शन केलं आहे त्याच्यानंतर सुद्धा ह्या मंडळींचे पैसे मिळतात. मी यांची बाजू यासाठी समजून घ्यायला इथं आलो. 85,000 कोटी रुपये म्हणजे काही थोडी अमाऊंट नाही आहे. आणि सरकारची आजची परिस्थिती जर आपण बघितली, कुठे गेले कोल्हापूरकर? हां तुम्ही आम्ही नागपूरहून आलेलो आहे. एक मिनिट, तिथे रेशीमबाग आहे रेशीमबागेचे आहे की नाही? आज बरं रेशीमबागचेच आहेत का? तिथे रेशीमबाग आहे, सत्तेची सगळी. मग तर ह्याच्यात बरं, मग फडणवीसांना जाऊन सांगायला पाहिजे तुम्ही. आम्ही वारंवार सकाळ दुपार संध्याकाळ सांगायला आमचे पाहिजे. अध्यक्ष आहे नागपूर कंत्राटदार संघटनेचे सुबोध सरोदे. मी नागपूर कंत्राटदार तुमचे संघटनेचा किती प्रतिनिधित्व पैसे करतो. थकले? आमचे जवळपास 5 कोटी 5.5 कोटी तुमचे रुपये आहेत. अध्यक्ष तुमचे माझे 6 ते 7 कोटी रुपये 3 वर्षापासून थकीत 3 आहे. वर्षापासून आहे. आणि याबद्दल आम्ही आता तुम्हाला माहीत आहे की नागपुरात अधिवेशन, हिवाळी अधिवेशन होते. यावर्षी आम्ही 10 दिवस काम बंद केले होते पूर्ण कॉटेजचे. त्याच्यामुळे आम्हाला पैसे दिले. म्हणजे शासनाचं कसं आहे, जोपर्यंत तुम्ही काम बंद करणार नाही आणि पैसे मागणार नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाही.
आमचे काही लोक काय होत आहेत की इथे कोल्हापूरवाल्यांनी काम बंद आंदोलन केलं होतं, महिनाभर चालला, पण त्याला तिथं एक प्रतिसाद मिळाला पाहिजे होता सर्व बाकी जिल्ह्याकडनं, तो मिळाला नाही. आपण आता इथे कशाला आलो आहे की आपण पूर्ण महाराष्ट्राचा एक महासंघ तयार करायला आला आहे. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरचे प्रश्न फक्त एका रिजनचे नाही आहे, नागपूरचे नाही आहे, कोल्हापूरचे नाही आहे, सर्व कॉन्ट्रॅक्टर्सचे आहे. मी तुम्हाला नागपूर स्पेसिफिक नागपूर प्रश्न विचारतो. specific ऐका सांगतो ऐका मी. ऐका. हां. मी नागपूर हायकोर्टमध्ये जनहित याचिका टाकलेली आहे. शासनाकडे जर पैसे नसतील तर त्यांनी नवीन काम काढू नये आणि मागचे प्रलंबित Very देयके shocking. आहे जनमनची आता आज 22 तारखे लिस्ट झाली का? लिस्ट इनलिस्टेड झाली आहे. जनमन सोबत इंटरव्ह्यू केला आहे. 22 तारखेला पुन्हा तारीख आहे. आता ते तारीख पे तारीख किती दिवस चालते आता नाही, पण याच्यात असं आहे की एक जरी नोटीस सरकारला इश्यू झाली तरी ती झाली नोटीस इश्यू झालेली आहे आणि त्यांनी ॲफिडेविट फाईल करायचे आहे अजून. आता या 22 तारखेला पुन्हा तारीख आहे. म्हणून म्हणतो हा आता चांगला legal लढाई move. जी आहे ती दोन्ही स्तरावर करायची आहे. रस्त्यावरही करायची आहे, कोर्टातही करायची आहे. नाही, कुठून पण तर आता कुठून नागपूरकर ही सरकारसाठी नामुष्की नाही आहे का की सरकारला अशा प्रश्नासाठी हायकोर्टात जाऊन सांगावं लागेल की आमच्याकडे पैसे नाही आहेत म्हणून? सरकारकडे पैसे नाही आहेत, परंतु सरकार इतकं आपलं प्रगत महाराष्ट्र आहे की कुठून पैसे आणून तुम्ही मोठे तर मोठे काम शक्तीपीठ करताय. करताय. शक्तीपीठ करत आहे. मोठ्या कॉन्ट्रॅक्टरचा फायदा होत आहे. इथे फक्त मोठे कॉन्ट्रॅक्टरला मोठे करायचं आहे आणि जे लोकप्रतिनिधी आहे कोणत्याही पक्षाचे असो त्यांनाच कामं द्यायची आहे. बाकी जनरल कॉन्ट्रॅक्टरला कामं द्यायची नाही. हा सरकारचा नवीन फंडा आहे. कॉन्ट्रॅक्टरला मारायचं आहे. रिटायरमेंट लोकांचं काहीतरी युनियन आहे, ते तिथे PWDत कामं करतात. त्याच्यानंतर ते त्यांची कन्सल्टन्सी आहे, त्याचं राजकीय लोकांसोबत हस्तक्षेप म्हणजे चांगलं आहे आणि त्यांची बिलं निघतात आणि मेट्रोला हे पैसे म्हणाले शक्तीपीठाला आमदाराची कामं होतात मंत्री- आमदाराचे कामं होतात सर्वांचे. हे एक पूर्ण चॅनल आहे, छोट्या लोकांना दाबण्याकरिता पूर्ण चॅनल आहे. याच्यात रिटायर CSC सगळेजण आहे. हे सगळीकडे आहे, इकडे नाही, कोल्हापूरला आहे, छोट्या छोट्या याच्यात आहे. फक्त ते मोठ्या लेवलवर तुमचा आवाज महत्वाचा हो नागपूरकरांचा. आम्हाला आमचा आवाज म्हणजे आवाज करतो. आम्ही भीक मागो नागपूरला आंदोलन केलं होतं नागपुरात नागपुरात. भीक मागो आंदोलन. भीक मागो आंदोलन तेव्हा केलं, भाऊ तेव्हा पैसे द्या, मार्चमध्ये पैसे द्या, तेव्हा आले. पैसे आल्या आता अधिवेशनामध्ये. काम बंद आंदोलन करणं, आता या तेव्हा सगळ्यांना पैसे भीक मागो आले. आंदोलन करावं लागणार. आम्ही कशाला भीक मागणार आहे? आम्ही आमचे प्रलंबित आहे, आमच्या हक्काचे पैसे आहेत ते. आम्ही देवा भाऊसाठी भीक मागितली होती. ते सरकारला सरकारला करण्यासाठी आम्ही भीक मागितली होती. सरकारकडे आम्ही- पैसे नाही नाही आहे म्हणून आम्ही आम्ही भीक मागीन. मागून त्याचा एक डीडी बनवून सरकारला पाठवला होता RBI चौकात. दोघांना एकच कॉमन प्रश्न विचारतो, त्याचं मला थेट उत्तर द्या. हा जो वाद आहे हा एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप असा आहे म्हणून लटकले का हे सगळं? नाही ना, असं काही कोणता माहित वाद नाही आहे. काही मला वाद नाही. सांगतो एक मिनिट. 2.5 वर्ष जे एकनाथ शिंदेना जे मिळाले CM म्हणून ते आले, त्यांनी इतकं कोटी रुपयाचे कामं काढले की पुढच्या 5-6 वर्षापर्यंत तुमचं त्याचं पेमेंट देऊ शकत नाही. ही महाराष्ट्राच्या तिजोरीची हाल आहे. नाही, आम्ही म्हणत कुणामुळे नाही का झालं आहे? पैसे नाही आहे. हे सरकारकडे कुणा- पैसे आहे, हे कुणामुळे फक्त झालं आहे हे आम्हाला सांगता द्यायला येत नाही. पैसे नाही आहे. काय तुमच्याकडे तर आहे का मेट्रोला पैसे आहे, सर्वांना solution? पैसे या आहे. पुढं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं बॉन्ड्स इश्यू करावं इक्विव्हॅलंट टू द MBs ऑफ द कॉन्ट्रॅक्टर्स. म्हणजे मला हे बॉन्ड इश्यू पण करून काल आम्ही ऑफ रेकॉर्ड बोलताना मी त्यांना असं म्हटलं होतं की कंत्राटदार संघटना काही स्वतः काही करू शकते का? कारण स्वतः मुख्यमंत्र्यांना अर्थशास्त्राचा चांगला अभ्यास आहे. जर असं काही सोल्युशन आलं तर आपल्याला विचार करता. हे जरा सगळेजण ऐका आणि याच्यावरती तुमची सहमती आहे का तेही मला ट्रेड्स सांगा. प्लॅटफॉर्म नव्हे, तुम्ही इक्विव्हॅलंट बॉन्ड इश्यू करा अँड कॉन्ट्रॅक्टर विल बी हॅव द विलिंगनेस टू सेल इट टू द मार्केट ॲट ओपन रेट. तुम्ही ट्रेड्स Who is going to प्लॅटफॉर्म who is going to pay for this? बिग कंपनीज ओके. अँड महसूल डिपार्टमेंट घेतील, GST वाले इश्यू करतील आणि मोठे जे हे आहेत जसं टाटाज आहेत, रिलायन्सवाले आहेत, ते कॉन्ट्रॅक्टरांचे बिलं घेतील ज्यांची होल्डिंग कॅपॅसिटी आहे, ते बॉन्ड्स परचेस करतील. किंवा जे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत, जे फॉरेन इन्व्हेस्टर आहेत, ते परचेस पण करतील. मधल्या काळात बँकांनी काहीतरी हमी द्यावी आणि कर्ज द्यावं. बँकांचा प्रश्नच येत नाही ना. दिस इज नाही, गव्हर्नमेंट नाही. बॉन्ड्स. असं एक या इकडे जरा सर ट्रेड काय म्हणाले तुम्ही? बँका द्यायला तयार नाहीत. गव्हर्नमेंटवर बँकांचा विश्वास नाही. बँकांचा सरकारवर विश्वास नाही. त्यामुळं ती जबाबदारी घेण्यात आली. नाही, पण जर बॉन्ड जर इश्यू केले बिकॉज दिस इज गव्हर्नमेंट बॅकिंग बॉन्ड, गव्हर्नमेंट इज लायबल. जसं आज ट्रेजरी बॉन्ड इश्यू करतात, गोल्ड बॉन्ड्स इश्यू करतात, तसं हा बॉन्ड इश्यू करा ना गव्हर्नमेंट. साहेब, आमचा एकच मुद्दा आहे. कुंभमेळ्यासाठी एका रात्रीत 12,000 कोटी रुपये तुम्ही उपलब्ध करताय आणि ठेकेदाराचे पैसे द्यायला का नाही आहेत? जे ठेकेदारांनी स्वतःचं जीवपणाला लावून सगळं काम केलेलं आहे, मार्केटमधली उधारी घेतलेली आहे, बँकेचे NP सगळ्यांची खाती झालेली आहेत, सगळे कामगार उपाशी आता मारायला तुमचं लागले. झालं NPA? हो झालं सर. NP किती तर लोकांची खाती NP आहेत. मी महाराष्ट्र हॉट मिक्स रोड कॉन्ट्रॅक्ट असोसिएशनचा प्रेसिडेंट. कोणाचं घर लिलावात गेले? सर निलावात आता नोटिसा इश्यू व्हायला लागल्यात. आता हे 2 वर्ष असंच चाललेलं आहे. या मार्चला आता तटवले होते, आता तरी ह्या महिन्यात फक्त 5% आणि 8% रक्कम तिने दिलेली आहे. मार्चला सुद्धा 2 आणि 4% रक्कम दिलेली आहे.
तर ह्या ठेकेदार आता सगळं उपासमारीने आमचे कामगार पण उपासमार व्हायला लागले आणि आमचे सगळे ठेकेदार म्हणजे लोकांच्यात तोंड दाखवायच्या लायकीचे राहिलेले नाही. असे नवीन तरुण मुलं जे आहेत थांबा, मी येणारच होतो. असे तरुण किती मुलं आहे की जे कंत्राटी व्यवसायामध्ये आले आणि आता लग्न पण होणं शक्य नाही आहे. नमस्कार सर, माझं पहिलंच काम 25-15-12-38 योजनेतून मी केलं. पहिलंच काम, पहिल्यांदाच मी सिव्हिल पासआउट झाल्यानंतर तर माझ्या आईचे मी सोने गहाण ठेवून काम केलं, पण 2 वर्ष अद्याप पूर्ण झाले तरी सुद्धा मला तुम्ही आईचं सोनं गहाण ठेवलं? हो हो, किती पहिलंच तोळे? काम 4 तोळे सोनं ठेवलं होतं आणि बाकीचे नातेवाईकांच्याकडून मी पहिलंच काम केलं होतं. थोडं तरी जरा सुद्धा अंतर द्यावं जरा. 2 वर्ष झालं अजून मला जरा माझ्या जरा. कामाचे पैसे मिळाले नाही नाही. जरा मला सांगा की सोनं कुठल्या बँकेत ठेवलं का फायनान्स? आजरा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक राष्ट्रवाडीमध्ये तिथे ठेवलं आणि इतर काय पैसे- इंटरेस्ट रेट होता त्याला? इंटरेस्ट रेट होते 12%. वर्क ऑर्डर कधी दिली तुम्हाला? वर्क ऑर्डर सर 23ला मिळालेले आहे. आणि काम पूर्ण PWD कधी झालं? लगेच 23लाच पूर्णही झालं? पूर्ण. आता 26 मध्ये आहेत आपण. 24ला काम पूर्ण झालं असेल कदाचित. 23ची माझ्याकडे मग ते वर्क ऑर्डर. भरलं का नाही व्याज त्याचं? व्याज भरतोय की आता, पण अजून गव्हर्नमेंटकडनं बिल आलेलं नाही. काम पूर्ण 23ला झालं? 23-24ला कसलं पूर्ण काम झालं. होतं? तर रोडचं होतं काम पूर्ण झालं? काम पूर्ण झालं. बिलं सबमिट झाली? बिल माझं तुम्ही इकडे व्याज भरता? LPRS माझा 1 जानेवारी 2025 आहे सरकारकडे. आता 1.5 वर्ष LPRS पूर्ण होऊन झाले. व्हॉट इज LPRS? LP म्हणजे काम पूर्ण गव्हर्नमेंटकडे पैसे मागणी करण्याचा दाखला. बर. तर 1.5 वर्ष अद्यापही माझं बिल आलेलं नाही अजून. पण मग आता तुम्हाला जो काही त्यातला थोडा बहुत नफा राहणार होता तो तरी शिल्लक? सगळा व्याजालाच गेला ना आता. त्यांची एलपीआरची कंपनी होती. हा या इकडे पुढं. तुमचं नाव काय पूर्ण? माझं नाव सचिन चेचर. सचिनराव, मी यांना प्रश्न काय दाखवता येईल? बघा, हे माझं तिकडे कामाचं दाखवा. बिल हा. आहे. हे 2-2.5 कोटीचे, तिकडे 2.25 कोटीच्या बिलाच्या अगेन्स्ट हा. 90 बिल झाले, तरी पण 5.5 लाख रुपये आले त्याच्यात. 2.25 कोटीचं काम करून 5.5 लाख रुपये, म्हणजे अजून त्या कामातले 90 लाख रुपये येणे बाकी आहे. पण मी 90 असं बिल ऐकलं, तुम्हाला दोघांना विचारतो, ज्यांचं तिथं वजन आहे अनेक अर्थाने, त्यांची मात्र बिलं लवकर निघतात, हे खरं आहे का? नाही झालं. सुरुवातीच्या काळात थोडंफार प्रमाणात ते झालं, पण आमच्या संघटनेनं जसा उठाव केला तसं ते बऱ्यापैकी म्हणजे ते देऊन घेऊन काय असेल ते थोडंफार ठराविक लोकांची बिलं निघत होती. अजून सुद्धा निघतात, पण ते आता थोड्या प्रमाणात कमी झालं. आता हे देणं घेणं किती आहे? हा, आता देणं घेणं किती आहे? आता देणं घेणं म्हणजे जेवढं येणं आहे तेवढंच देणं आहे, कारण 2-2.5 वर्षानंतर व्याज आणि ते सेमच होणार ना सर. हे गृहस्थ असे आहे की ज्यांनी चंद्रकांत पाटील हे बांधकाम मंत्री असताना त्यांचा पुतळा जाळायचं ठरवत तेवढी लय वर्ष झाली त्याला बी. आता 2017 झालं. माझं 17 आणि 26. साहेब आता काय झालंय, मी आता 88 पासून या व्यवसायात आहे. विकास काम आणि निधी सांगड कधी बसत नव्हती, पण यावेळेला इतका मोठा बॅकलॉग आहे की म्हणजे यांचं आर्थिक नियोजन कसलं नियोजन करतात हेच काय कळत नाही. आता सगळ्यात सरकारचं महत्त्वाचं की त्यांनी ट्रेड काढलाय सर. ट्रेड म्हणजे काय, तर त्या बँकांनी पैसे आपल्याला कॉन्ट्रॅक्टर देणार आणि त्याचं व्याज कॉन्ट्रॅक्टर भरायचं. म्हणजे गव्हर्नमेंट साहेब दिवाळखोरीत निघालं हे डिक्लेअर ते करत नाहीत, पण दिवाळखोर झाले सर. असं सगळ्याला वाटतं. सरकार गव्हर्नमेंट दिवाळखोर आहे नाही आहे. दिवाळखोर सरकार नाही आहे, पण त्यांना आमचा प्रश्न मिटवायचा नाही आहे. आमचे मिटवायचे नाही त्यांना. आमका 1 लाख कोटी इकडे द्यायला तयार आहेत, दुसरीकडे आहे का बघवाय बोला बोला. 1 लाख कोटी बाकीकडे सगळीकडे द्यायला तयार आहेत. शक्तीपीठाला पैसे द्यायला तयार आहेत. ते कुंभमेळ्याला लोक पाप धुवायला चालल्यात. तिथं काय पुण्य करायला कोण जाणार नाही. तिथं वरनं पाणी बडबड हे सगळं धर्माचं आहे, पण त्याला किती प्रायोरिटी द्यायला पाहिजे. एकाकडे खायला नाही आणि एकाकडे जिलेबी देतो, लाडू देतो. सरकार दिवाळखोरीत आहे की नाही? सरकार दिवाळखोर दाखवते, पण त्यांचं जे चाललंय ना पैसे मिळवायची साधनं त्यात ते मागं पडत नाहीत. जिथं कुरण तिथं पैसा, जिथं कुरण नाही तिथं पैसा. माझं काय मत आहे, सरकार दिवाळखोरीत निघालं म्हणजे थांबा, आता तुम्ही बोललात ना. त्याची आता सत्तेवर राहण्याची खरं म्हणजे योग्यता नाही. त्यांनी बाजूला व्हावं, कुणाकडे तरी द्यावं. चांगलं जे सांभाळत असतील ते करतील ना. असं माझी भूमिका हीच आहे की आता पण ह्या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान तुम्ही वेळोवेळी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांना भेटलात, आत्ताचे विद्यमान अर्थमंत्री जे मुख्यमंत्री आहेत त्यांना कधीतरी भेटला असाल. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण असतात. आता प्रदेशाध्यक्ष आहेत. दादांना काय आम्ही भेटलो नाही. दादांना आता मग भेटायचं रवींद्र होतं. चव्हाण साहेबांचं काय मत होतं? रवींद्र चव्हाण प्रयत्न करूया असं म्हणत होते, पण त्यांना काही शक्य नाही झालं साहेब. आणि आता शिवेंद्रराजे भोसले. शिवेंद्रराजेंच्या भोसलेंचं साहेब आता काय झालंय, आम्ही राजवाड्यासमोर जायचं असं ठरवलं. कारण मी आता परवा मगाशी पण हा बोललो. थांबा जरा. काय करणार राजवाड्यांच्या समोर जाऊन तुम्ही? काय साहेब राजा आहे आमचा, तो मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा आहे. आणि शाहू महाराजांचं राज्य आम्ही बघितलंय, शिवाजी महाराजांचं आम्ही ऐकलंय इतिहास. या राजाला जर कळवळा नसेल जनतेचा, तर राजांच्या करणार काय राजवाड्यासमोर जाऊन?
साहेब राजानं काहीतरी करावं त्या मुख्यमंत्र्यांना मला वाटलं हवावं ना. आंदोलन करणार आहे तुम्ही. आंदोलन नाही करणार. राजाविरुद्ध आंदोलन साहेब कसं प्रजेनं करायचं? राजा पुढं बाबा मायबाप सरकार आहे तुम्ही आणि आमचं काहीतरी करा. तुम्ही राजे आहात आमचे. भले हे जरी राजेशाही नसले आता तरी ते राजेच आहे आमचे. कारण आमच्याकडं जिल्ह्याला आमच्या शाहू महाराजांचं राज्य होतं. आम्ही राजे मानणार आहोत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना ते भेटच देत नाही साहेब पुन्हा. सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. त्यामुळं आम्हाला आमचा राजा भेटणार साहेब. तरी आता आमचा पुढचं जे दिशा असणार ती राजवाड्यासमोर जाऊन गप बसायचं, बाबा आमचं काहीतरी करा भलं बरं. मी सुरेश चौगले सांगलीचा कॉन्ट्रॅक्टर आहे. माझा 35 वर्षाचा अनुभव आहे. मी कॉन्ट्रॅक्टर लोक अशी कामं करू शकतोय की कमीत कमी दरात उत्तम काम करू देऊ शकतोय. पण सरकार आम्हाला योग्य पैसे दाखवून टेंडर काढावा, पैसे असलेले कामं काढावे, म्हणजे आपल्याला कामं उत्तम प्रकारे करता येईल. आता सध्या सरकारचं असं चाललेलं आहे की पेट्रोल जवळजवळ स्क्रॅपमध्ये काढणार आहे की काय, तर सगळ्या बाकी कामांना पैसे आहेत, आपल्या कामांना पैसे नाहीत. म्हणजे काय, याने डिपार्टमेंट आपलं पेट्रोलचं जे डिपार्टमेंट आहे ते स्क्रॅपमध्ये काढणार आहेत का काय, असं आम्हाला आता शंका यायला लागली. कारण बाकी सगळ्या कामांना पैसे आहेत. समजा आणखीन 2-4 वर्ष हे पैसे मिळालेच नाहीत, काय होईल? नाही, अतिशय वाईट परिस्थिती आहे. बँकांचे व्याज द्यायला आम्हाला तर त्याने जे 5% 7% द्यायला लागलेत ना, ते आमच्या व्याजालाच पैसे चाललेले आहेत सगळ्यांचे. आणि जोपर्यंत आम्ही बिझनेस बंद करत नाही तोपर्यंत आपल्याला तुमचं मला उदाहरण सांगा बरं. तुम्ही जेवढं काही आले पैसे ते कसे बँकेत गेले? आम्ही व्याज जवळजवळ 25 लाख रुपये मी महिन्याला व्याज भरतो. महिन्याला 25 लाख रुपये माझं कर्ज व्याज आहे किती तुमचं? आमचं 10-20 कोटी रुपये. कारण आम्ही आमचे कामं वगैरे करून बसलोय ना, तर आम्हाला फंड्स नाही दिले तर आम्ही म्हणजे व्याजालाच पैशांचे आता चाललेत आमचे. असे कंडिशन आहे. आम्ही कामांना हे जे पैसे हे कामांना उचलले कामानंच लावलेले आणि आहेत. कामांसाठी आमचे तर 25-25 कोटी रुपये येणे. हा पण प्रयत्न करतो. शासनाची जी कामं झालेली आहेत, तुमच्यावरती कर्ज किती आहे? माझ्यावरती 3 कोटी रुपये कर्ज आहे. तुमच्यावर कर्ज किती आहे? नाही, आधी मला कर्ज सांगा किती आहे? 7 लाख. हा, 60 लाख. तुमच्यावर कर्ज किती आहे? 50-55 लाख. तुमच्यावर साहेब? आमच्यावर 1 कोटी. 1 कोटी. साहेब तुमच्यावर? 4 कोटी. तुमच्यावर साहेब? 10 कोटी आहे. सर तुमच्यावर? नाही तुमच्यावर 1.5 कोटी. 70,000चा फरक पडला. 3.5 कोटी. हा, 3.5 कोटी. 3.5. साहेब किती? 25 कोटी. साहेब मला असं म्हणायचं आहे की कर्ज किती आहे तुमच्यावर? 5 कोटी आहे. साहेब तुमच्यावर कर्ज किती आहे? 25 कोटीवाले इकडे या बरं. कामं किती होती तुमची? कामं बरेच आहे. बांधकाम आहे, पाणी पुरवठा आहे, बरेच कामं करून ठेवले सरकारने. लोकवर्गणीचे पैसे पण जे मेंटेनन्ससाठी ग्रामपंचायतनी भरायला पाहिजे ते पैसे पण आमचे कापून ठेवले. परिपत्रक काढून ते पैसे कमी करून टाकले आमच्या बिलामधून. आम्ही कसे कामं करायचे? एकूण कामं सुरू किती आहेत तुमची? होती किती कामं होते सुरू? 20 प्रोजेक्ट होते, त्याच्यापैकी 15 प्रोजेक्ट कंप्लीट झाले. बाकीचे प्रोजेक्ट ऑन गोईंग आहे पण पैसे नाही, त्याच्यामुळे पाण्याचं पण आणि अडचण 25 झाली. कोटीला EMI किती जातो तुमचं? 25% EMI असतो. 1%. आणि लोक किती अवलंबून आहेत तुमच्यावर? लोक खाली 50 लोक अवलंबून आहे. मशिनरी मशिनरी भरपूर आहे. आता काम चालू आहे की नाही? आता बंदच केली. आता टेंडर भरता की नाही? बंदच. आता टेंडर आम्ही बंद. 15 एप्रिल 2026 पासून राज्यातले सर्व कामं बंद ठेवलेच आहे. तरी शासनाला कुठल्याच पद्धतीची जाग येत नाही. आमचा कॉन्ट्रॅक्टर अक्षरशः देशवधडीला लागला आहे. कॉन्ट्रॅक्टर बोलत नाही समोर येऊन. मी लाजतोय तुम्हाला सांगायला, पण माझी फॅक्ट, माझे अकाउंट चेक करा. किती अकाउंट NPA मध्ये गेले. कुटुंबात काय परिस्थिती? कुटुंबातली अतिशय तणावात परिस्थिती आहे. मुलांचे शिक्षण पाणी करणं अवघड झाले सर. कुटुंबामध्ये घरचे लोक आमच्याकडे संशयाने बघायला लागले. आता काय कामं केले, कुठले कामं केले. आणि सरकारच्या बाबतीत जेव्हा आम्ही घरी बोलतो तेव्हा सरकार येते, काही चालत नाही. घरचे लोक मुख गिळून गप आहेत. अक्षरशः वाईट परिस्थिती कुटुंबावर. शिक्षण पाणी अवघड झालं. मला वाटतं की हे सगळं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सगळ्यांना बोलायचं आहे. तुम्ही सांगा. बोलले ते बोलले. शासनाच्या जे कॉन्ट्रॅक्टरांनी कामं केल्यात आणि जी महाराष्ट्र राज्यामध्ये 1 लाख कोटीची जी थकबाकी आहे, त्या 1 लाख कोटीच्या पैशातून आम्ही विकास कामं केलेले आहेत. विकासाचं डोंगर शासनाच उभा राहिलेत, पण आम्ही कर्ज म्हणजे सगळं ठेकेदार आम्ही कर्जबाजारी व कंगाल झालेलो आहे. आणि ह्यामुळं आमचं सगळं जसं आता कुठला पिक्चर आला, देऊळबंद 2 आलाय जसा शेतकऱ्यांच्यावर, तसा देऊळबंद 3 प्रवीणदारांना कॉन्ट्रॅक्टरांच्यावर काढण्याची वेळ निश्चित येणार काय आहे. होईल कॉन्ट्रॅक्टराचं? कॉन्ट्रॅक्टरांना काय आत्महत्या केल्याशिवाय म्हणजे काय करणार? एवढं एवढी देणी द्यायची आहेत की नाही. आम्ही आमची देणी जर नाही आली तर आम्ही लोकांची देणी म्हणा, मार्केटमधली देणी, बँकाची देणी देणार कशी? हे महिन्याभरात जर पैसे नाही आले तर लोकांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही आहे. लोकांचे पर्याय सगळे संपलेले आहेत. सोनं, नाणं, LICच्या पॉलिसी सगळं घाण ठेवले. कुठलीही प्रॉपर्टी खुली नाही आहेत आमची. सगळ्या कर्ज काढले. काय परिस्थिती? माझं 15 कोटी कर्ज आहे. जवळजवळ 35-40 कोटी रुपये येणे. 35 लाखाचे मला हप्ते महिन्याला. परत हप्ता भरण्यासाठी LIC कर्ज काढा, सोनं ठेवा, कुठल्या तरी प्लॉटवर कर्ज काढा, काहीतरी विका, असं करत करत आम्ही 1-1.5 वर्ष आले.
आता जर महिन्याभर आधी पैसे जर नाही आले तर फार अवस्था बिघडेल. तुम्ही कोणाला भेटले नेत्याला एखाद्या सगळं तुमच्या आमचा आमदाराला? जलजीवनचा विषय सगळा कॉमन विषय भेटून होतच नाही. केंद्रात जाऊन सुद्धा विषय मिटत नाही आमचा. अगदी मला शेवटचा मुद्दा तुम्हाला विचार जलजीवन मिशनच्या संदर्भात जी नाही पण ऐका, जलजीवन मिशनमध्ये असं झालं होतं की सरकारनं केंद्राचा जेवढा वाटा होता तो दिला नाही. बरीच काळ कामं ते पेंडिंग राहिली, नंतर अशी इस्टिमेट झाली, त्याला काही अर्थच नव्हता. नाही एकदम चुकीचं मत आहे. JJMचं काय झालेलं आहे, सरकारने 19 मध्ये केंद्राने योजना काढली. मधल्या काळात कोरोना आला. बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काळामध्ये त्यांनी ती योजना थांबवून ठेवली. 2022 मध्ये खरी सुरुवात झाली JJMची आणि टेंडर प्रक्रिया फरवरी ते डिसेंबरपर्यंत लागली आणि डिसेंबर 2022 ते 24 दीडच वर्ष मिळाले. दीड वर्षामध्ये त्या योजनेमध्ये परत रिवाईज झालं. कारण जलजीवन मिशनचा मुद्दा काय महत्त्वाचा, ज्या योजना आहे प्रॉपर तिथून पाणी घ्यावं लागते उद्योग, तो स्पॉट पाहिजे नाही, तिथं पाणी पाहिजे नाही मिळालं की परत बदलत जातो. त्या बदलण्याच्या काळामध्ये 70% योजना ज्या आहे त्या पूर्ण रिवाईज झाल्या. रिवाईज झाल्यानंतर यांचं 24चा कार्यकाळ संपल्यानंतर सरकारने केंद्राने पैसे देणं बंद केले. 25-26 राज्य सरकारने 800-1600 कोटी फक्त दिलेले आहे. मला एक सांगा, जर पूर्ण योजना जर 5 वर्षाच्या होत्या त्या 1.5 वर्षामध्ये जर संपल्या तर राज्याला कळत नाही का की आपण 1.5 वर्ष काम केलं पहिल्या मुद्द्यामध्ये. फेज 2 आता सुरुवात केलेला आहे. फेज 2 मध्ये त्यांनी जे नियम घातले त्यामध्ये फक्त नवीन योजनांना केंद्र सरकार पैसा देणार आहे. जुन्या ज्या योजना म्हणजे त्याला रेट्रोफिटिंग म्हणतो आपण, की त्या जुन्याला नव्याने दुरुस्ती केल्या, पुनर्जीवन केलं, त्या योजनेची सर्व जबाबदारी राज्य सरकारची आहे. मग राज्य सरकारची जबाबदारी 70%ची आहे. परत जे काही रिवाईजचा खर्च वाढलेला आहे त्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे. लोकवर्गणीचा मुद्दा राज्य सरकारची आहे. मग 90% जर राज्य सरकारची तर मग 10% केंद्राच्या बरोबर कशाला आम्हाला नाचवतं? ही जबाबदारी त्यांची स्वतःची आहे ना, आणि त्यांची स्वतःची जबाबदारी त्यांना कळत नसेल तर मग योजना कशाला आमच्या तुम्ही विदर्भातले कुठले आहेत? मी किशोर थोटे, यवतमाळ. मी जिल्हाध्यक्ष आहे यवतमाळ संघटनेचा. आणि शासन एक शेवटचा मुद्दा काय साहेब, जे तुम्ही म्हणताय जलजीवन मिशनमध्ये चुकीचं झालेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की आम्हाला एक 10 ठेकेदारांना वेळ द्यावा, CM साहेबांनी आणि गुलाबराव साहेबांनी. आम्ही त्यांना पटवून देतो काय चुकीचं झालेलं नाही, आणि काय चुकीचं झालं असेल आमच्यापैकी त्यांच्यावर कारवाई करा. चुकीचं झाली नसेल तर तुम्ही 1 महिन्यामध्ये आमचे पैसे द्या. तुम्ही निधी नाही तर नाही ते कशाला कारण सांगताय? नरेशन सेट चुकीचं झालेलं आहे. एस्टिमेट आम्ही केलेत का अधिकाऱ्यांनी केलेले आहेत? मला सांगा साहेब, विहीर काढली पाणी लागणार, ते काय माझ्या घरचं पाणी आहे का? तिथं स्तोत्र बदलणार ना, स्तोत्र बदलायला लांबी वाटली, एस्टिमेट बदलणार. तुम्ही समजून घेत नाही. तुम्हाला पाणी पाजायचं गावाला का माझ्या घरात पाणी पाजायचं आहे? माझ्या घरात पैसे खर्च करायचे आहेत काय? आणि साहेब, रोड वगैरे हे सगळे भाग वेगळे. पाणी पुरवठा विभाग एवढा किचकट आहे. आपल्या समजा 3000 लोकसंख्या गावं असेल, त्याच्यामध्ये 800 जर कनेक्शन असतील, 800 कनेक्शनमध्ये एका घरामध्ये जर पाणी नाही गेलं ना, त्या घरातून सकाळी 7 वाजता सरपंच आणि ग्रामसेवकचा फोन येतो, आणि हे ठेकेदार मंडळी सकाळी 7 वाजल्यापासून त्यांच्या शिव्या खातात. मला हे मान्य आहे आणि मी इथेच थांबतोय, कारण मला हे माहिती आहे की तुम्ही महात्मा फुलेंचं नाव घेतलं, शिर्केंचं नाव घेतलं. अनेक मोठमोठे उद्योजक होते जे कंत्राटदार होते आणि त्यांनी उत्तम काम केलेलं. म्हणजे आता उजनी धरण कुणी केलं आहे? खाजगी कंत्राटदारानं केलं आहे. जायकवाडी प्रकल्प कुणी केला आहे? खाजगी कंत्राटदारानं केला आहे. आत्ता पण आपल्याकडे ती यंत्रणा नाही आहे सरकारच्या पद्धतीत. आपण टेंडर देऊ शकतो, काम करून घेणार तर यंत्रणा हीच आहे. हल्ली मला एक काय जाणवतं, आता ते सरकारच्या पातळीवरती कदाचित योग्य अयोग्य असेल, पण मोठमोठे कामं मोठमोठ्या लोकांना देऊन की जे खालच्या लोकांना सबलेटच करतात, ही जी छोट्या छोट्या लोकांची इकोसिस्टम आहे ती पूर्णपणे ध्वस्त होत चालली. मला एवढंच कळतं की आपण काम करून घेतलं आहे तर त्यांचं पैसे देणं हे तर सरकारचं काम आहे ना, सरकारनं करायला पाहिजे. आणि समजा ते होत नसेल तर मग यांना वाढीव व्याज कोण देणार? हायकोर्टामध्ये गेलेला जो नागपूर खंडपीठातला मुद्दा आहे तोही आम्ही कंटिन्युअसली फॉलो करू. तुर्तास मी थांबतोय. आणखी काही मी केस स्टडी पण तुम्हाला दाखवणार आहे. मी मुद्दा म्हणून कोल्हापूरला आलो जेव्हा मला कळलं की राज्यस्तरीय हे महाधिवेशन आहे, कारण सगळ्या जिल्ह्यातले 31 जिल्ह्यातले लोक इथे एकत्रित आले. गडचिरोलीतनं पण आलेत आणि इकडे तळकोकणातनं पण आले. मला आशा आहे की सरकार याला फार सकारात्मक पद्धतीनं घेईल, कारण अशा जर आत्महत्या होत राहिल्या तर ते महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी चांगलं आहे का? चांगलं आहे का? थांबूया.